सो पब्लिक, आज आहे आपला लेग डे आणि आपण चाललोय लेग डे साठी जिममध्ये. हां, खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय. माहीत नाही कसा रिस्पॉन्स भेटेल, पण बघूयात. लेग डे एन्जॉय करा. तर मित्रांनो, आज फायनली आपण आलो आहे लेग वर्कआउट करायला. त्याच्या आधी मी तुम्हाला आज काही स्ट्रेचिंग सांगणार आहे. तर स्ट्रेचिंग तुम्ही जेव्हा लेग वर्कआउट करता तेव्हा करणं भागच आहे, कारण की तेव्हा तुमचे हॅमस्ट्रिंग, स्क्वॉट्स, जेवढे मसल्स आहेत लेगवरती तेवढे सगळे प्रॉपर स्ट्रेच होतील. आणि त्यासाठी तुम्हाला स्ट्रेचिंग करणं, वॉर्मअप करणं खूप महत्त्वाचं असतं. पण आपण बेसिक वॉर्मअप करूयात, ज्यामध्ये बेसिक वॉर्मअप तुम्हाला माहितीच असेल, तरी पण मी सांगतो, दाखवतो डायरेक्ट, ते बघा तुम्ही. ज्यामध्ये आपण रिस्ट रोटेशन होतं, एल्बो रोटेशन येतं, शोल्डर रोटेशन येतात, वस्त मुंडी, नेक रोटेशन येतं, तर मित्रांनो, विषय असा आहे की आज आपण बेसिक लेग एक्सरसाइज घेणार आहे. जास्त ॲडव्हान्सला जाणार नाही. जेवढं वेट जाईल तेवढ्या वेटवरती आपण 7 ते 8 रिपिटेशन मारण्याचा प्रयत्न करणार आहे. स्टार्ट करत आपण वॉर्मअपला लेगच्या. आणि त्याच्या आधी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सीन कसं आहे माहिती आहे, आपण जेव्हा लेग वर्कआउट चालू करणार आहे त्याच्या आधी आपल्याला वॉर्मअप करणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण वॉर्मअप केलं, आता त्यानंतर डायरेक्ट आपण जातो स्क्वॉट्सकडं, फ्री स्क्वॉट्स. कारण की त्यांना आपले फ्री स्क्वॉट्स का मारतो मी, म्हणजे ओटा भाषा, आपला जो लेग तो प्रॉपर वॉर्मअप होतो. आणि ज्यावेळी आता पुढं मी हेवी वेटकडे जाणार आहे, मी मशीनकडे जाणार आहे ना, तेव्हा माझे मसल्स टिश्यू फाटण्यापासून, म्हणजे क्रॅम्प येण्यापासून वाचतात. जरा बोलणं खूप करतो आपण. आयशा गावात डायलॉग का होता विसरलं मी. लोकं पण अशी बघतात ना, जसं काही कधी बघितलंच नाही त्यांनी, एखादा ब्लॉगर असतो, यूट्यूबर. चला आपण वर्कआउट चालू करत त्याच्या आधी. तुमची बॅक पाहिजे, कारण की लोअर बॅकवर ताण येतो. विषय कसा आहे भावांनो, नुसता वर्कआउट खूप विषय कसा आहे भावांनो, नुसता वर्कआउट करून काही केळ होत नाही, त्यासाठी फाडायला लागते. आणि जोपर्यंत तुम्ही हाय पोटेन्शियल पण वर्कआउट करत नाही आणि डाएट करत नाही, तोपर्यंत केळं काय होणार नाही. त्यामुळे स्वतःवरती काम करणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं बॉडीसाठी ऑक्सिजन.
भाई तो पण एक टास्कच असतो. ऑफिस पाहिजे नुसता. मी कायम ही गोष्ट प्रेफर करतो विदाऊट सॉक्स म्हणजे विदाऊट शूज वर्कआउट करणं. कारण की बरं पडतं ते मला आणि स्ट्रेंथ पण गावते. हां, स्टार्ट करूयात आपण पहिला सेट वॉर्मअप ना, जो लेगसाठी एक लेगला अंदाज देईल की आपण आज काय करणार आहे. आणि हे जे आहेत खाली त्याला आपण निकॅप म्हणतो, जे गुडघ्याला सपोर्ट करतात. माझी थोडी नी इंजुरी होती त्यासाठी मी वेअर करतो. तुमची लेग अजून चांगली हेल्दी असेल तर तुम्ही नाही घातले तरी चालेल, काय विषय नाही. चेस्ट अप, ब्रीद इन, डाऊन. 1 प्रत्येक गोष्ट एवढी इझी भेटली असते तर माहीच्या गावात आपण पण मिस्टर ऑलिम्पिया झाला असतो. चलो थोडे हेवी जाऊयात आज जरा फाडूया स्वतःची. पहिली गोष्ट मित्रांनो, हेवी वेट ते नसतं जिथे तुम्हाला 5-5 प्लेट दिसतील. हेवी वेट ते असतं जे तुमच्या बॉडीला 7 ते 8 रिपिटेशन जाईपर्यंत, हे वेट ते असतं जे तुमच्या बॉडीला 7 ते 8 रिपिटेशन जाईपर्यंत फाडून टाकल. सो ट्राय करूयात आज लेगला पुश करायचं. Benjut. 1, 2, 3. Cut. 1. रिपिटेशन मध्येच माझी फाटली. किती वेट आहे? 70 किलोमध्ये भाई फाटली माझी. लेगवर काम करा भाई, लेगवर काम करा.
बेंचत भाईसाहेब किती घाबरणार त्या इंजुरीला. आयुष्यभर तर घाबरून नाही बसू शकत ना आपण. एखादी गोष्ट आपल्यासोबत झाली त्यातून बाहेर पडायला पाहिजे. आणि त्यासाठी काय करावं लागणार, आपल्याला आपले लिमिट्स पुश करावे लागणार. मॅटर नाही करत पुढं काय आयुष्याची सिच्युएशन आहे, हे वेट्स आहेत, पडायला लागणार. जय बजरंग बली, जय बजरंग बली. 1 2 तर जेवढे आपल्याला वाटतात तर आपण सुरुवात केली मित्रांनो स्क्वॉट्सने, बारबेल स्क्वॉट्सने. आता आपण लेग प्रेस घेतोय आणि त्यानंतर आपण डायरेक्ट घेणार आहे लंजेस, नाहीतर डायरेक्ट काप्स घेणार आहे. डिपेंड, बघूयात किती एनर्जी राहते. कारण की आपण जेव्हा आपला प्रॉपर लेग डे असतो बुधवारी, तेव्हा आपण बाहेर चाललो आहे. माझं मंडेलाच घेतो आहे लेग प्रायोरिटीवरती. बाकीचे मसल पुढं मागं झाले ते चालेल, पण लेग प्रायोरिटी पाहिजे. लेग ही आपली प्रायोरिटी पाहिजे. तशीच जसं आपण बाकीची कामं सोडून तसंच आपण सिम्पलमध्ये सांगतो. लेग म्हणजे जेव्हा तुम्हाला 10 लाख रुपये मिळत असतील तेव्हा तुम्ही 500 रुपयाचा विचार नाही करत. 500 रुपये घालून तुम्ही त्या 10 लाख रुपयाकडे जाता. तसंच लेग आहे. वरची बॉडी म्हणजे 500 रुपये आहेत, तर तुम्हाला असे पण मिळणार आहेत. म्हणजे खालचे 10 लाख रुपये मिळणार आहेत ना, त्यासाठी तुम्हाला फाडायला लागणार. 1 2 3 आम्हाला लागला तर द्या. 4 5 भाई ती खुशी एक वेगळीच असते जेव्हा तुम्ही तुमच्या प्राईममध्ये परत माघार येत असता खूप वर्षानंतर. मित्रांनो, आता आपण पहिला स्क्वॉट्स, नंतर लेग प्रेस, आता एक्सटेन्शन हा साईड घेतो आपण. आता एक्सटेन्शनला आपण रिपिटेशन कधी मोजत नाही. जोपर्यंत फेल्युअरपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण वर्कआउट करत असतो. याचा वेट कमी कमी ड्रॉप करत असतो आणि वाढवत पण असतो. पहिल्यांदा मी कसं करतो सांगतो. मी पहिल्यांदा सपोज लास्ट टाइम मी 40 किलो मारले, त्यावेळी मी 45 kg 50 kg घेतो आणि ते 10 किलो कमी करतो. तोपर्यंत माझा मसल पण चांगला टिअर होतो आणि पंप पण चांगला येतो. तुम्ही पण हे ट्राय करू शकता. एनर्जी गेली राव. चल लेट्स गो. One, 2, 3, 4, 6, 7, 8, 9, 40. आता आपण घेतोय सुमो स्क्वॉट्स, जो डायरेक्ट इनर लेगला टार्गेट करतो. त्याच्या आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
विषय कसा आहे, बॉडी बनवायला चांगली जिम नाही लागत, चॅम्पियनवाला माइंडसेट लागतो. कायम लक्षात ठेवा. लास्ट सेट आपण घेतोय काफ्सचा. मशीनवरती पण घेणार आहे आणि फ्री स्क्वॉट्स पण घेणार आहे. सॉरी, फ्री स्क्वॉट्स नाही, फ्री काप्स. आफ्टर काफ्स, आपला काफ्सचा वर्कआउट झाल्यानंतर डायरेक्ट आपल्याला घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे लेगची स्ट्रेचिंग. आणि एक लक्षात ठेवा, बॉडी वाढवण्यासाठी चांगली जिम नाही लागत, चॅम्पियनवाला माइंडसेट लागतो, चॅम्पियनवाला. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल. मी ऑलमोस्ट सगळा लेग वर्कआउट यात कवर केला आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. पण त्याआधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका.